नाताळ व नववर्ष प्रारंभाच्या कालावधीत बऱ्याचदा माफक दरात उच्च प्रतीचे मद्य म्हणून ड्युटी फ्री स्कॉचच्या नावाने बनावट व भेसळयुक्त मद्य विक्रीचे प्रकार झाले आहेत। अशा विक्रीपासून सावध राहण्याचे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे। अशा गुन्ह्यांमध्ये बनावट व भेसळयुक्त मद्य विक्रीतून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होते। त्याचबरोबर अशा मद्य सेवनाने आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो, असं मत राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्यक्त केलं आहे। 31 डिसेंबर आणि नाताळानिमित्त मी जनतेला सर्वप्रथम शुभेच्छा देतो व हा आनंद साजरा करत असताना जनतेने भेसळयुक्त दारू न पिऊ नये अशी विनंती करतो। त्याकरिता आम्ही जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी 5 पथक निर्माण करून पाहणी करतोय, निगराणी करतोय। पण आमच्या नजरेला चुकून कोणी अवैधरित्या धाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारू विक्री व्यवसाय करत असेल तर त्याची माहिती देण्याकरिता आम्ही जनतेला टोल फ्री नंबर आणि व्हॉट्सअप नंबर जाहीर केलेले आहेत। त्या जाहीर नंबरवर आपण तक्रार केल्यात आम्ही 24 तासाच्या आत तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत। या निमित्त अनेक दारू माफिया चोरट्या मार्गाने दारू आणून किंवा भेसळयुक्त दारू तयार करून विकण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून मी जनतेला आवाहन करतो की अशा प्रकारची अवैध ठिकाणी जाऊन तुम्ही दारू पिऊ नका। आणि आपल्या माहितीसाठी आणखी की आम्ही नाताळ आणि 31 डिसेंबरला परमिट रूम आणि आमचे जे वाईन शॉप आहे इथे त्यांच्या वेळसुद्धा वाढवून दिलेले आहे। त्या वेळा वाढवून दिल्यामुळे त्यांना त्याच ठिकाणी योग्य ठिकाणी दारू प्यावी, इतर ठिकाणी दारू पिऊ नये। इतर ठिकाणी दारू पिल्यास ती जर विषारी असेल तर मरण येऊ शकते किंवा अपंगत्व येऊ शकते, असे मोठे गंभीर आजार होऊ शकतात। आणि म्हणून मी जनतेला कळकळीची विनंती करतो की अशा कुठलीही तुम्हाला अवैधरित्या दारू विकताना, गाळताना आणि वाहतूक करताना दिसल्यास तात्काळ आम्हाला कळवावं, आम्ही त्याच्यावर ताबडतोब कारवाई करू। भेसळयुक्त व बनावट मद्य विक्रीची माहिती असल्यास व तक्रार नोंदवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्रमांक व व्हॉट्सअप क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।